नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। तर श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो। श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते। या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला असे मानले जाते। भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार मानले जातात आणि त्यांनी आपल्या जीवनात विविध लीलांद्वारे मानवजातीला धर्म, न्याय आणि सत्तेच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण संपूर्ण भारतभर आणि विशेषतः उत्तर भारतातील मथुरा आणि वृंदावन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे, तर वृंदावन त्यांच्या बाललीलांचे स्थान आहे। या सणाच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की कीर्तन, भजन, नाट्यप्रयोग आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित प्रवचन। भगवान श्रीकृष्णाचे जीवन हे हिंदू धर्मात एक अत्यंत प्रेरणादायक अध्याय आहे। त्यांचा जन्म कंसाच्या कारागृहात झाला, कारण कंसाने भविष्यवाणी ऐकली होती की देवकीचा 8वा पुत्र त्याला मारेल, म्हणून कंसाने देवकीचे सर्व पुत्र मारले। पण श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्यांना वासुदेवाने यमुना नदी ओलांडून गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी सुरक्षित ठेवले। श्रीकृष्णांनी आपल्या बाललीलांमुळे सर्वांना आनंद दिला। गोकुळातील लोकांसाठी ते नेहमीच परमप्रिय होते। भगवान श्रीकृष्णाने आपल्या जीवनात अनेक लीलांद्वारे धर्म आणि न्यायाचे पालन केले। गीतेतील त्यांचे उपदेश मानवजातीसाठी जीवनाचे ध्येय ठरले आहेत। भगवद्गीता हे महाभारताच्या युद्धाच्या वेळी दिलेली शिकवण आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे। अर्जुनाला दिलेले कर्मयोगाचे ज्ञान, जो मोह आणि अन्यायाच्या विरोधात लढण्याचा संदेश देतो, ते मानवजातीला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो। जन्माष्टमीचा सण भारतातील प्रत्येक कोपऱ्यात विशेष उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी लोक उपवास करतात, रात्री जागरण करतात, कीर्तन भजन गातात आणि मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात। कृष्णाच्या जन्माचा क्षण म्हणजे मध्यरात्री अष्टमी तिथीला मानला जातो आणि यावेळी मंदिरे, घरे दिव्यांनी उजळून निघतात। गोकुळाष्टमीच्या दिवशी विविध ठिकाणी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग, लीला सादर केले जातात। यामध्ये त्यांच्या बाललीला, गोवर्धन, पर्वत उचलणे, कंसाचा वध, रामलीला इत्यादी कथांचा समावेश असतो। या नाट्यप्रयोगांमधून भक्तांना श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध पैलू समजतात। महाराष्ट्रात या सणाला दहीहंडी उत्सव म्हणूनही ओळखले जाते। श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या स्मरणार्थ दहीहंडीचे आयोजन केले जाते। यातून श्रीकृष्णाच्या गोविंदाच्या गटाने मटक्यातून लोणी चोरण्याचा प्रसंग साकारला जातो। युवकांचा गट पिरामिड तयार करून उंचीवर लटकलेल्या मटक्यांना फोडतात। हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि यातून सहकार्य, एकत्रित कार्य आणि आनंदाचा संदेश मिळतो। जन्माष्टमीचा सण केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो आध्यात्मिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। श्रीकृष्णाचा जन्म हा अंधकाराकडून प्रकाशाकडे, अन्यायातून न्यायाकडे आणि असत्यतेकडून सत्याकडे जाण्याचा संदेश देतो। त्यांनी दिलेल्या कर्मयोगाच्या शिकवणीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रेरणा दिली जाते। गीतेतील त्यांच्या उपदेशांमधून आजच्या आधुनिक युगात देखील जीवनातील समस्यांवर उत्तर सापडते। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मनवण्यामागे आणखी एक संदेश आहे, तो म्हणजे आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार आणि अहंकाराचा नाश करणे आणि आपल्या मनाला ज्ञान, प्रेम आणि सत्याने भरून ठेवणे। उपवास आणि जागरण हे या सणाचे मुख्य अंग आहेत। ते आत्मशुद्धी आणि भक्तीचा मार्ग दाखवतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण समाजासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। हा सण समाजातील एकतेचा, सामुदायिक सहकार्याचा आणि आनंदाचा संदेश देतो। विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम समाजातील लोकांना एकत्र आणतात। त्यातून समाजातील एकता आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत होते। आजच्या आधुनिक युगात देखील श्रीकृष्णाचे विचार आणि उपदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। त्यांनी सांगितलेले धर्म, सत्य आणि न्यायाचे तत्त्व आजही समाजात अनुकरणीय आहेत। समाजातील विषमता, अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी श्रीकृष्णाचे विचार मार्गदर्शक ठरतात। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर तो एक आध्यात्मिक संदेश देतो।
भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध पैलूंमधून जीवन जगण्याचा एक मार्ग सापडतो. त्यांच्या उपदेशांमधून मानवजातीचा सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणींचा अंगीकार करावा आणि आपल्या जीवनात त्यांना अनुसरून आचरण करावे. यामुळे आपण एक सशक्त, नीतिमान आणि आनंदी समाजाची निर्मिती करू शकू. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण हा एक आध्यात्मिक पर्वणी आहे. तो जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकतो आणि आपल्याला एक नवीन दिशा दाखवतो. धन्यवाद.